मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज आजवर जे घडलं नव्हतं ना ते सगळं घडत आहे आयुष्यामध्ये असं बोलतो. तर नित्या तेच तर म्हणत आहे ना, मी असं बोलते आणि असं का घडत आहे याचा विचार केला आहेस का तू, असं बोलते. आणि मी तुझा विश्वासघात करून सुद्धा तुला मला वाचवावं असं का वाटतं, मी संकटात असल्यावर सुद्धा तुझा जीव घाबरा का होतो याचा विचार केला आहेस का तू, असं बोलते. तर अधिराज नाही विचार करायचा मला, नाही ऐकायच्या मला तुमच्या हवेमधल्या गोष्टी, असं ओरडतो. आणि आज तुम्ही जे केलं आहे ना त्यानंतर मला तुम्ही माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे असं म्हणतो. तर तेव्हा नित्या शांत होते आणि ठीक आहे, तुला मी तुझ्या डोळ्यासमोर नको असेल ना तर नाही येणार मी तुझ्यासमोर, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे, मी नाही दिसणार तुला, असं बोलते. आणि तिथून उठून निघून जात असते आणि परत थांबून देवीला नमस्कार करते आणि देवी आई तूच मला मार्ग दाखव, इथपर्यंत मी केलेलं आहे, आता इथून पुढे तूच माझ्या जयदीपला माझ्यापर्यंत आणायचा मार्ग दाखवू शकतेस, असं म्हणते आणि नमस्कार करते. तर इकडे लवलीला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला खूप मारत असतात आणि कुठं आहे ते असं विचारत असतात. तर तेव्हा लवली, तुम्ही मला कितीसुद्धा मारलत ना तर मला माहिती नसताना मी कसं सांगणार, असं बोलत असतो. तर तेव्हा ते गुंड, शेवटचा चान्स आहे तुला, सांग लवकर कुठं नेला आहे त्या नित्यानं त्या अधिराजला, असं विचारतो. तर तेव्हा लवली, मला खरंच माहिती नाही असं म्हणतो. तर तेव्हा ते गुंड परत लवलीला मारू लागतात. तर इतक्यात शालिनी तिथं येते आणि त्याचा जीव घेत आहे का तुम्ही, आणि मी फक्त विचारायला सांगितलं होतं ना, असं ओरडते आणि उठवत्या बिचाऱ्याला, असं म्हणते. तर तेव्हा ते गुंड लवलीला उठवून बसवतात. तर शालिनी पाणी आणायला सांगते. तर तेव्हा ते गुंड पाणी शालिनीच्या हातात देतात. तर तेव्हा शालिनी हे पाणी पी असं म्हणून लवलीला पाणी पाजते. तर तेव्हा लवली पाणी पितो. तर शालिनी, तुला फक्त विचारायचं आहे मला, खरं खरं उत्तर दे, नित्याने अधिराजला कुठं ठेवलेलं आहे आणि हे नित्याला एकटीला जमणारं काम नाही, तिच्या साथीला कोणीतरी असणार आहे आणि कोण आहे ते, कुठं ठेवलेलं आहे तिला, असं विचारते. तर तेव्हा लवली मनातल्या मनामध्ये, शालिनी तुझी सगळी हिस्ट्री मला माहिती आहे, आता 25 वर्षानंतर तुझ्या पापाचा घडा भरणार आहे, असं म्हणतो. तर तेव्हा शालिनी, बोल ना बाळा, एकतर तू जगामध्ये एकटा आहेस आणि हे सगळं का सहन करत आहेस, आणि तुझं त्या नित्यासोबत काही नातं नाही, अधिराज तुझा कोणी लागत नाही, तरी सुद्धा हे सगळं का सहन करत आहेस, त्याच्यापेक्षा सांगून टाक ना खरोखर, असं म्हणते. तर तेव्हा लवलीला माई आणि शेखरदाजींच्या सोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि त्यानंतर अधिराज सोबत घालवलेले क्षण सुद्धा आठवू लागतात. तर तेव्हा लवली हसू लागतो आणि तेव्हा शालिनी, तू हसत आहेस का, याचा अर्थ म्हणजे माझं म्हणणं तुला पटलेलं आहे, असं बोलते. तर तेव्हा लवली, 100% पटत आहे, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी, आणि तुमच्याकडे पैसा आहे, गाड्या आहेत, दागिने आहेत, जमिनी आहेत, पण त्या पैशाच्या जोरावर विकत घेतलेली माणसं त्याच पैशासाठी तुमच्यावर कधी पलटतील ना याची सारखी सारखी भीती वाटत आहे ना तुम्हाला, असं म्हणतो. आणि मी फाटका माणूस आहे, मी माझी माणसं कमवलेली आहेत, या जगात एकटा असाल ना तर त्या म्हणजे तुम्ही आहे, असं बोलतो आणि हसू लागतो. तर तेव्हा शालिनी लवलीच्या कानाखालीच मारते. तर इकडे जेव्हा नित्या देवीला नमस्कार करते तेव्हा तिला ज्यावेळेस माई आणि शेखरदाजींनी नित्याला लक्ष्मीची टेडी दिलेली असते तो क्षण आठवतो. तर तेव्हा नित्या आनंदित होते आणि आपले डोळे पुसून तंबूत ठेवलेली टेडी घेते आणि परत अधिराजजवळ जाऊन बसते आणि अधिराजला, सॉरी मी परत आलेले आहे, पण एवढंच सांगते की या चक्रामध्ये आपण दोघेच अडकलेलो नाही, अजूनसुद्धा काही लोक आहेत या चक्रामध्ये अडकलेले, आणि जवळ तुला तुझी ओळख पटत नाही ना तोपर्यंत ते सुद्धा या चक्रामध्ये फिरत राहणार आहेत आणि फक्त तूच त्यांची यामधून सुटका करू शकतोस आणि त्यांची फक्त तुझ्यावरतीच आशा आहे, असं म्हणते. आणि टेडी दाखवून, हे नीट बघ, काही आठवत आहे का तुला, असं विचारते. तर तेव्हा अधिराज त्या टेडीकडे एकसारखा बघू लागतो आणि अचानकपणे त्याला बाबा अशी हाक ऐकू येते. तर तेव्हा नित्या, बोल, तुला काही जाणवत आहे का, आठवत आहे ना तुला, असं विचारू लागते. तर तेव्हा अधिराजला परत एकदा बाबा अशी हाक ऐकू येते. तर तेव्हा नित्या, बोल, तुला काही आठवत आहे का, असं विचारत असते. तर अधिराज, नाही मला काही आठवत नाही, असं म्हणून तो टेडी फेकून देतो. तर तेव्हा नित्या तो टेडी उचलते आणि परत जाऊन तंबूमध्ये बसते. तर तेव्हा अधिराज मनातल्या मनामध्ये, काय चाललेलं आहे तुझं अधिराज, या
बाहुलीकडे बघितल्यानंतर आतून काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. काहीतरी नातं आहे आपलं त्या बाहुलीशी असंच वाटलं. पण दुसरं का असेना एक ओढ जाणवली ना तुला, मग का कबूल करत नाहीस? आणि हे सगळं उगाच नसणार घडत. पाहुणीसोबत लग्न ना होणं ही तर तुझी नियती असेल ना, तर तिचा स्वीकार नको का करायला असं बोलू लागतो आणि नित्याकडे बघू लागतो. तर इकडे राजमा देवीसमोर हात जोडून उभी असते. इतक्यात दरवाजा बाजलेला आवाज होतो. तर तेव्हा राजमा दरवाजा उघडते. तर शालिनी जोराने येऊन राजमाचा गळाच पकडते आणि तिला दाबून नित्या कुठं आहे आणि नित्याने अधिराजला कुठं लपवलेलं आहे, बोल लवकर असं म्हणते. आणि तुम्हा दोघांचं नातं खूप घट्ट आहे, मला माहिती आहे. तिने तुला सांगितलं असणार. ती कुठं आहे, बोल लवकर. वाचा गेली आहे का तुझी? आली आहे ना परत? मग मला फायदा होऊ दे ना त्याचा असं बोलते. का तुला परत मुकवायचं आहे असं म्हणू लागते. आणि तू असं नाही ऐकणार असं म्हणून तिथं असलेला स्क्रूड्रायव्हर उचलते आणि त्याने तिला मारणारच असते. तेव्हा राजमा, मला नाही माहिती, मला खरंच नाही माहिती. आणि ते दोघं लग्न मांडवामधून तुमच्यासमोरच गायब झाले आहेत ना, मी सुद्धा तिकडेच होते, मला कसं माहिती असणार आहे असं बोलते. तर तेव्हा शालिनी, मी खोडी आहे का? आणि प्लॅनिंग अगोदर तुमचंच झालेलं असणार आहे असं बोलते. आणि खरं सांग, नाहीतर मरशील माझ्या हातून असं बोलते. तर तेव्हा राजमा, मला खरंच नाही माहिती आणि प्लॅन असताना तर मी तुमच्यासमोर कशाला आले असते असं बोलते. आणि मी इथं थांबले सुद्धा नसते असं म्हणते. आणि मला खरंच माहिती नाही असं बोलू लागते. तर तेव्हा शालिनी ठीक आहे असं म्हणते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जे बोलली आहेस ना, ते जर नंतर खोटं निघालं ना, तर तुझी ही जीभ आहे ना, ती हासडून टाकीन मी, कायमची वाचा जाईल मग तुझी असं बोलते. आणि कळालं का असं रागानं विचारते. तर तेव्हा राजमा हो असं म्हणते. तर शालिनी तिथून निघून जाते आणि राजमा खूपच रडू लागते. तर इकडे तात्या मुहूर्त काढल्यापासून सारखी एकामागून एक विघ्नच येत आहेत असं बोलतात. आणि पत्रिका जळाली, त्या पाहुणीच्या हातावर काढलेली मेहंदीसुद्धा पुसली गेली. एवढा चांगला मुहूर्त काढला तरीसुद्धा लग्न नाही लागलं ते नाहीच असं बोलतात. आणि हे असं का होत असेल बरं? आणि आता तर आपलं सगळं हे समजण्यापलीकडचंच आहे असं म्हणतात. तर तेव्हा विमलला गुरुजींचे शब्द आठवू लागतात. तुम्ही मला मुहूर्त काढायला सांगितलं आहे, मी मुहूर्त काढून देत आहे, बाकी सगळं तिची इच्छा असं बोललेलं असतं. तर ते आठवल्यावर विमल अचानकपणे रडूच लागते. तर तेव्हा तात्या, तू रडू नकोस, आता देवी आईच्या पुढे आपलं काही चालतं का असं म्हणतात. तर तेव्हा विमल, काय चुकलं आपलं, कुठं कमी पडलो आहे आपण तिच्या सेवेमध्ये, आई हे का करत आहेस तू असं म्हणते. तर इकडे रात्री नित्या शेकोटी पेटवते आणि परत जाऊन तंबूमध्ये बसते आणि अधिराजला तसंच बांधून ठेवलेलं असतं. तर तेव्हा अधिराज, मला इथंपर्यंत आणायला लई उचापत्या केल्या असणार आहेत तुम्ही आणि अंगात जीवसुद्धा नाही तुमच्या, काही खाल्लेलं पण नाही तुम्ही असं बोलतो. तर नित्या, तू तरी कुठं खाल्लेलं आहेस असं म्हणते. आणि तू जर नाही खाल्लंस ना, तर मी सुद्धा नाही खाणार असं बोलते. तर तेव्हा अधिराज, माझ्या खाण्याचा तुमच्याशी काय संबंध आहे असं विचारतो. तर तेव्हा नित्या, तुझ्या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे माझा आणि तुला कळत नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे असं बोलते. तर अधिराज, असं किडनॅप करून मला कळल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर या गाव फिरून असं बोलतो. तर तेव्हा नित्या, वाद करण्यात एनर्जी वाया घालवण्यापेक्षा जेवून घे असं बोलते. तर अधिराज, जीव गेला तरी चालेल, पण तुमच्या हातचं खाणार नाही मी असं बोलतो. तर तेव्हा नित्या, ठीक आहे, आपण दोघंसुद्धा नको खायला, आपण दोघंसुद्धा जीव जाईपर्यंत उपाशी राहू असं बोलते. तर तेव्हा अधिराज, अहो मुकाट्यानं घ्या की खाऊन असं बोलतो. तर तेव्हा नित्या, तू खाणार असेल ना तरच मी खाणार, नाही तर नाही असं बोलते. तर तेव्हा अधिराज, नका खाऊ मग असं म्हणतो. तर तेव्हा नित्या, नाहीच ना खाणार असं बोलते. तर अधिराज, मी म्हणत आहे म्हणून तुम्ही असं करू नका, खाऊन घ्या असं बोलतो. तर नित्या, तू खाईना झाला आहेस ना, म्हणून मी सुद्धा खाणार नाही असं बोलते. तर तेव्हा अधिराज तिच्याकडे बघतो आणि थोडं थांबून, अहो नित्या मॅडम, लई भूक लागलेली आहे मला असं म्हणतो. तर तेव्हा नित्या तिथून उठते आणि अधिराजजवळ जाऊन बसते आणि जेवणाचा डबा घेऊन त्याला जेवण भरवू लागते. तर तेव्हा अधिराज हात सोडायला सांगतो. तर तेव्हा नित्या, मीच भरवणार आहे तुला, तुझे हात सोडणार नाही, कारण तुझे हात जर सोडले ना,
तर तेव्हा तू 0 मिनिटांमधून पळून जाशील असं बोलते. तर तेव्हा अधिराज ठीक आहे असं म्हणतो आणि मी एकटाच नाही खाणार, तुम्हाला पण खावं लागणार आहे असं बोलतो. तर तेव्हा नित्या मी खावं म्हणून तर तू खायला तयार झाला आहेस ना असं म्हणते आणि हे मला माहिती आहे असं बोलते आणि माझी काळजी वाटत आहे पण तू ते मान्य करत नाहीस ना असं बोलते. तर अधिराज आता वादच घालणार आहे का खायला सुद्धा घालणार आहे असं विचारतो. तर तेव्हा नित्या हसते आणि अधिराजला घास भरवू लागते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस गौरीने जयदीपला असंच भरवलेलं असतं तो क्षण आठवतो. तर तेव्हा अधिराज आता तुम्ही खावा असं बोलतो. तर तेव्हा नित्यासुद्धा खाऊ लागते. तर त्यानंतर परत नित्याला ज्यावेळेस जयदीपने गौरीला उचलून घेतलेलं असतं तो क्षणसुद्धा आठवतो. तर त्यानंतर नित्या परत अधिराजला भरवू लागते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस अधिराजने तिला प्रपोज केलेलं असतं तो क्षण आठवतो आणि ती हसू लागते. तर इकडे ते गुंड मोबाईलवरती गेम खेळत असतात आणि इतक्यात तिथं शालिनी येते आणि काय चाललेले आहे हे असं ओरडते आणि सोडा त्याला असं सांगते. तर तेव्हा ते गुंड याला सोडायचं आहे का असं म्हणतात. तर शालिनी सोडा म्हणाले आहे ना मी असं ओरडते. तर तेव्हा ते गुंड लवलीला सोडतात. तर तेव्हा शालिनी लवलीला आय एम सॉरी, तुला खरंच काही माहिती असतं ना तर तू सांगितलं असतंस असं बोलते आणि एवढा मार सहन केला नसतास आणि मगाशी तू एकटी आहेस असं मला म्हणालास ना म्हणून मला राग आला आणि मी तुझ्यावरती हात उचलला, त्याबद्दल मला माफ कर असं म्हणते आणि तू जा असं त्याला सांगते. तर तेव्हा लवली उठून उभा राहतो आणि लंगडू लागतो. तर तेव्हा शालिनी जाऊ शकशील का गाडी पाठवू असं म्हणते. तर लवली नको मी जाईन असं म्हणून लंगडत तिथून निघून जातो. तर तेव्हा शालिनी त्या गुंडांना तुम्ही काय इथेच थांबणार आहात का असं म्हणते. तेव्हा ते गुंड अहो मॅडम तुम्ही आता त्याला सोडला आहे, आता आम्ही जातो आमच्या घरी असं बोलतो. तर तेव्हा शालिनी घरी काय बायकोचं लग्न आहे का असं म्हणते आणि पाठलाग करा त्याचा मूर्खांनो असं बोलते आणि त्याला सोडला आहे याच्यासाठी की आता तो डायरेक्ट जाऊन नित्याला भेटेल. एवढं मार खाऊन सुद्धा त्यानं काही सांगितलं नाही, आता न मार खाता सगळं काही कळेल आपल्याला असं म्हणून त्या दोघांना जायला सांगते. तर तेव्हा ते दोघे पळत तिथून निघून जातात. तर इकडे नित्या अधिराजला पाणी देते. तेव्हा अधिराज पाणी पितो आणि आपलं तोंड पुसायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा नित्या अधिराजचं तोंड आपल्या पदराने पुसते. तेव्हा अधिराज तुम्हाला एकटीला जमणारं काम नाही हे असं म्हणतो आणि मला मांडवामधून उचलून आणणं, इथं आणून बांधून ठेवणं असं बोलतो आणि लवलीने मदत केली आहे ना तुम्हाला असं विचारतो. तर तेव्हा नित्या त्याच्यावरती ओरडते आणि मी एकटीने उचलून आणलं आहे तुला आणि तुला कळाला सुद्धा नाही, इतकं अलगद आणलेलं आहे असं बोलते. तर अधिराज उगाच थापा मारू नका असं बोलतो. तर तेव्हा नित्या अधिराजच्या स्टाईलमध्ये अधिराज जाधवची कारभारीण आहे मी, हलक्यात घेऊ नका मला धनी असं बोलते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये अधिराज रागाने आता झालं आहे ना तुमच्या मनासारखं, लग्न मोडलेलं आहे ना माझं, आता रात्रसुद्धा झालेली आहे, सोडा की मला, जाऊ दे की घराकडं असं बोलतो. तर इतक्यात चक्क पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात. तर ते बघितल्यानंतर नित्याला धक्काच बसतो. तर तेव्हा शालिनी सुद्धा तिथं येते आणि नित्याने अधिराजला किडनॅप केलेलं होतं हे तर खरं आहे आणि आता मोठ्यातली मोठी कलम लावा तिला असं पोलिसांना ती सांगते. तर तेव्हा अधिराज धक्क्याने शालिनीकडे बघू लागतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.